महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्ञानदीप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. चला बाळांनो, कालचा आता सोन्याचा दिवस त्या ठिकाणी संपलेला आहे. आपल्या आयुष्यामध्ये सोन्याचा दिवस कधी? शुभ दुपार सर्वांना. या फास्ट लेक्चरला सर्वांनी. आपल्या आयुष्यामध्ये कधी सोन्याचा दिवस रे? ज्या दिवशी यादीमध्ये नाव दिसतंय तो दिवस आपल्यासाठी सोन्याचा दिवस. तिथून प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यामध्ये सोन्याचा असणार आहे. मग सर आता पण सोन्याचाच आहे, पण ज्या गोष्टीसाठी आपण जन्म घेतला आहे, ज्या गोष्टीसाठी आपण जन्माला आलो आहे, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी, तर ती गोष्ट जोपर्यंत त्या ठिकाणी सिद्ध होत नाही तोपर्यंत माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की जो प्रवास आहे तो प्रवास त्या ठिकाणी आपण थांबवायला नको, असं मला नेहमी त्या ठिकाणी वाटतं. ओके, त्याच्यामुळं आता सर्वांनी आजचा नवीन घटक घेऊन आलो तुमच्यासाठी, तो म्हणजे समास. हळूहळू आता मराठी पाऊल खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढं पडत चालला आहे. ओके, यामध्ये कुठेही आता त्या ठिकाणी शंका नाही आहे. ओके, कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. आज आपल्यासाठी नवीन टॉपिक आहे तो म्हणजे समास. मागच्या लेक्चरला आपण प्रयोग अभ्यासला, त्याच्या आधीच्या लेक्चरला आपण रस, विरामचिन्हे, शब्दयोगी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, त्याच्यानंतर शब्दांच्या जाती आपण पूर्ण केल्यात, विभक्ती घेतलं, सर्व घटक आपण हळूहळू त्या ठिकाणी कव्हर करतोय. तर समासामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा घ्यायचा आहे की समास म्हणजे काय किंवा समास कशाला म्हटलं जातं. हा कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. समास म्हणजे काय मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो. समास. आता काही जणांनी हा शब्द ऐकलेला असेल नसेल, ओके, पण सर्वांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने कन्सेप्ट आता क्लिअर करून घ्या. ओके, समास म्हणजे काय तर जेव्हा सम अधिक अस अशा प्रकारची रचना तयार होते किंवा या मूळ शब्दापासून ज्याची रचना तयार झालेली आहे अशा प्रकारचा शब्द म्हणजे तो समास असतो. या मूळ रूपापासून त्याची निर्मिती झालेली आहे मित्रांनो. त्याची निर्मिती कशापासून झालेली आहे तर सम अधिक अस यापासून त्याची निर्मिती झालेली आहे. हे लक्षात ठेवा, म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. जोपर्यंत आपण त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी क्लिअर करत नाही तोपर्यंत इथं मार्क येणार नाही. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना खूप अवघड जाणारा हा घटक आहे, पण मी अतिशय सोप्या भाषेमध्ये या सर्वच्या सर्व गोष्टी सांगत असतो. ओके, मला वाटतं बरेच जण अजून जॉईन झालेले नाही आहेत, असो काय हरकत नाही, कारण की काल दसरा होता आणि आपलं लेक्चर दरवेळेस 1:30 वाजता सुरू होत होतं, पण आज 1:01 सुरू झालेला आहे. ओके, बघा आता इथं की त्या ठिकाणी सम अधिक अस. आता इथं व्याख्या काय होतं, ही व्याख्या दिली आहे बघा. इथं समासाची व्याख्या दिली आहे की सामासिक शब्दांचा विग्रह करणे, बरोबर का. म्हणजे इथं संस्कृतमधून मराठीमध्ये काही शब्द आलेली असतात. काय सांगतोय, संस्कृतमधून त्या ठिकाणी मराठीमध्ये काही शब्द त्या ठिकाणी आलेली असतात किंवा सामासिक शब्दांची जोडणी केलेली असते. म्हणजे इथं दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे की इथं सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आलेली जी असतात ती सामासिक शब्द असतात. ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट. सेकंड, त्या सामासिक शब्दांचा काही वेळेस विग्रह आलेला असेल मित्रांनो. विग्रह म्हणजे काय रे तर आपल्या भाषेमध्ये सर्वांना माहिती आहे विग्रह म्हणजे फोड करणे, की एक शब्द आपल्याला दिलेला असतो आणि त्या शब्दाची फोड आपल्याला करायला सांगितलेली असते किंवा त्या शब्दाचा विग्रह आपल्याला करायचा सांगितलेला असतो. मी एकदम शांततेने सांगतो आहे. का बरं? कारण की इथं तुम्हाला यावरती प्रश्न 100% विचारले जातात म्हणजे जातात. समजलं का? म्हणून आता सर्वांनी काळजीपूर्वक क्लिअर करून घ्या कन्सेप्ट. ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट इथं तुम्हाला लक्षात ठेवायला लागते. नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी काय तर काही ठिकाणी जोडणी आलेली असते. समजलं का? काही ठिकाणी काय आलेली असते जोडणी. ओके, मग जोडणी म्हणजे काय की जसं आता त्या ठिकाणी कृष्ण अर्जुन आहे, बरोबर का. आता 2 शब्द आहे, कृष्ण आहे आणि एक अर्जुन आहे, बरोबर का. किती शब्द आहे? 2. एक कृष्ण आहे, एक अर्जुन आहे, बरोबर का. मग कृष्ण अर्जुन म्हटल्यानंतर कृष्ण आणि अर्जुन
हे दोन्ही शब्द एकत्र आले, त्याच्यापासून बनला कृष्णार्जुन. समजलं का? म्हणजे यांना सामासिक शब्द म्हटलं जातं. यांना काय म्हटलं जातं? तर यांना सामासिक शब्द म्हटलं जातं. कृष्णा अर्जुन. आता कृष्णा अर्जुन म्हणजे काय आहे यामध्ये? तर तुम्हाला इथं माहिती असलं पाहिजे की इथं आता कृष्णा अर्जुन म्हटल्यानंतर एक आहे कृष्ण, बरोबर, आणि एक आहे अर्जुन. अशा प्रकारे या ठिकाणी कृष्ण आणि अर्जुन या दोन्ही गोष्टी इथं आपण क्लिअर केल्या पाहिजे. म्हणजे इथं दोन नावे एकत्र आलेली आहे. समजलं का? कृष्णार्जुन म्हटल्यानंतर कृष्ण आणि अर्जुन ही दोघं नावे एकत्र आली, याला म्हणतात जोडणी. समजलं का? याला म्हणतात सामासिक शब्दांची जोडणी. बरं का? ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा त्या ठिकाणी कृष्णा अधिक अर्जुन अशा प्रकारची रचना आली ना, तर याला मराठीमध्ये म्हटलं जातं विग्रह. काय म्हटलं जातो? विग्रह. याला म्हणतात विग्रह, याला म्हणतात जोडणी. समजलं का? म्हणजे ही जोडणी आहे, हा विग्रह आहे, किंवा याला फोड पण म्हणतात. म्हणजे इथं सामासिक शब्दांमध्ये या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. ज्याला काहीच नाही माहिती तिथून मी या सर्वच्या सर्व गोष्टी एक्सप्लेन करतोय, विश्लेषित करतोय. समजलं का? एक एक गोष्ट क्लिअर करून घ्या बाळांनो, की या समासामध्ये या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात. की इथं आलेला प्रत्येक शब्द हा काय असतो? सामासिक शब्द असतो. त्याचा एकदा विग्रह केलेला असतो, किंवा आपल्या भाषेमध्ये त्याला आपण फोड म्हणतो, किंवा त्याची जोडणी केलेली असते. बरोबर का? अशा प्रकारे या सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या पाहिजे. आता बघा, समासामध्ये दोन किंवा अधिक शब्द एकत्रित येतात. समासामध्ये तुम्हाला सांगितलं दोन किंवा अधिक शब्द एकत्रित येतात. इथे सामासिक शब्दांमध्ये काय लक्षात ठेवायचं रे बाळांनो? इथं सामासिक शब्दांमध्ये दोन शब्द किंवा अधिक शब्द, शब्द हा कन्सेप्ट खूप जास्त महत्त्वाचा आहे. समजलं का? शब्द हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. आपण संधीमध्ये आतापर्यंत अभ्यासलेलं होतं की संधीमध्ये एकच गोष्ट आपण क्लिअर केली होती की ज्या ठिकाणी संधीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण क्लिअर केली होती की संधीमध्ये दोन वर्ण एकत्रित येतात. संधीमध्ये किती वर्ण एकत्रित येतात? दोन वर्ण एकत्रित येतात. आणि इकडं जर आपण समासामध्ये बघितलं तर दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्द एकत्र येतात. याला मराठीमध्ये काय म्हणतात? तर याला मराठीमध्ये त्या ठिकाणी समास म्हणून ओळखलं जातं. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. समजलं का? नंबर 2. आता इथं नंबर 2 मध्ये समासाच्या बाबतीत अजून एक गोष्ट क्लिअर करा की एकत्रित आलेल्या शब्द संयोगातून जेव्हा शब्दांचं एकत्रीकरण होते आहे तेव्हा त्या ठिकाणी नवीन अर्थाचा एक शब्द तयार होतो. काय सांगतोय? नवीन अर्थाचा शब्द त्या ठिकाणी तयार होत असतो. याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? तर याला मराठीमध्ये समास म्हटलं जातं. म्हणजे उद्याच्या दिवशी बाळांनो तुम्हाला जर प्रश्न आला की नवीन अर्थाचा शब्द कोणत्या प्रकारामध्ये तयार होतो, तिथं आवर्जून लक्षात ठेवा. नवीन अर्थाचा जो शब्द तयार होतो तर तो कोणत्या घटकामध्ये? तर तो समास या घटकामध्ये तयार होत असतो. दोन शब्द एकत्रित येताना त्या वर्णाची संधी होते. आता आपल्याला माहिती आहे की दोन शब्द जेव्हा एकत्रित येतात, कृष्णा अधिक अर्जुन, तर इथं त्या ठिकाणी हा अ आलेला आहे आणि इथं अ आलेला आहे. अ अधिक अ काय तयार होतो? आ तयार होतो. म्हणून इथं जोडणी होताना कृष्णा अर्जुन झालेले आहे. म्हणजे अशा प्रकारे या दोन्ही गोष्टी इथं आपण क्लिअर केल्या पाहिजे. इथं या दोन्ही गोष्टी आपण क्लिअर ठेवल्या पाहिजे. समजलं का? या दोन्ही गोष्टी इथं क्लिअर असू द्या. अजून बरीच उदाहरणं आपल्याला इथं त्या ठिकाणी अभ्यासायची आहे. समजलं का? आणि बऱ्याच उदाहरणांचा अभ्यास इथं आपल्याला करायचा आहे मित्रांनो. एकदम आनंदाने या सर्वच्या सर्व गोष्टी शिका. आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला कसं समजलं आणि समजलं का नाही समजलं, सर्वांनी कमेंट्स करा. कमेंट्स केल्या विना आपण आता पुढे जाणार नाही. चला फास्ट कमेंट्स करा सर्वांनी, प्लीज. सर्वांनी कमेंट्स करा. शुभ दुपार सर्वांना. चला
बघा आता इथं काही जणांना हे समजलं असेल नसेल, टेन्शन घेऊ नका. प्रत्येकाचा अभ्यास या ठिकाणी आपण आता करतोय. हे समासाचे प्रकार आहे बाळांनो. समासाचे मुख्य प्रकार किती मराठीमध्ये, असा प्रश्न तुम्हाला नेहमी विचारला जातो. जसं प्रयोगाचे मुख्य प्रकार किती असा प्रश्न तुम्हाला ज्या पद्धतीने विचारला जातो, त्याच पद्धतीनं इथं सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो रे, की समासाचे मुख्य प्रकार किती. जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातोय समासाचे मुख्य प्रकार किती, तेव्हा त्याचं उत्तर द्या 4. किती द्या? 4. अगदी सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये मी हे सर्व सांगतो आहे. किती प्रकार आहे मुख्य, तर मुख्य प्रकार आहे 4. समजलं का? ते कोणकोणते? सर्वात पहिला मुख्य प्रकार येतो त्याचं नाव आहे अव्ययीभाव समास. सर आम्हाला परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार? जे विद्यार्थी TCS, जे विद्यार्थी IBPS, जे विद्यार्थी पोलीस या पदासाठी तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी सांगतो की जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे, तेव्हा प्रश्न विचारण्याचं स्वरूप असं असणार आहे की दिलेल्या पर्यायातील अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला तिथे विचारला जाणार आहे. आला लक्षात? अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला तिथे विचारला जाणार. मग आता करे तुम्हाला अव्ययीभाव समास म्हणजे काय माहिती असलं पाहिजे ना. दुसरा प्रकार येतो तो म्हणजे तत्पुरुष समास. ज्या समासाचं दुसरं पद महत्वाचं असतं. इकडे जर आपण बघितलं अव्ययीभाव समासामध्ये ज्या समासाचं पहिलं पद महत्वाचं असतं तो अव्ययीभाव समास असतो. ज्या समासाचं दुसरं पद महत्वाचं असतं तो तत्पुरुष समास असतो. ज्या समासाची दोन्ही पदे महत्वाची असतात तो त्या ठिकाणी द्वंद्व समास असतो. आणि त्याच्यानंतर ज्या समासाची दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो तो जो समास असतो त्याला बहुव्रीही समास म्हणतात. अशा प्रकारे हे समासाचे मुख्य 4 प्रकार इथं आपल्याला अभ्यासता येतात. एक म्हणजे अव्ययीभाव समास, दुसरा म्हणजे तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व आणि चौथा बहुव्रीही समास. अशा प्रकारे एकूण 4 समासाचे मुख्य प्रकार या ठिकाणी मराठीमध्ये समाविष्ट आहेत. ओके, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व आणि बहुव्रीही समास. ओके, अशा प्रकारे हे सर्वच्या सर्व समासाचे मुख्य प्रकार आहेत. ओके, मग आपण काय करूया आता एक एक प्रकार घेऊया आणि एक एक प्रकार त्या ठिकाणी अभ्यासूयात. या पुढे आता सर्वात पहिला प्रकार येतो तो म्हणजे कोणता? अव्ययीभाव समास. ओके, आता अव्ययीभाव समासावरती प्रश्न तुम्हाला खूपदा विचारलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा ज्या समासाचे पहिले पद महत्वाचे असते, काय सांगतोय? ज्या समासाचे पहिले पद महत्वाचे असते त्याला मराठीमध्ये कोणता समास म्हणतात? तर त्याला मराठीमध्ये अव्ययीभाव समास म्हणतात. कोणता समास? अव्ययीभाव समास म्हणून त्या ठिकाणी त्याची ओळख आहे. ज्या सामासिक शब्दांना संस्कृत उपसर्ग व फारसी उपसर्ग जोडले जातात. समजलं का? ज्या सामासिक शब्दांना संस्कृत उपसर्ग व फारसी उपसर्ग जोडले जातात. आता संस्कृत उपसर्ग कोणती? इकडे आपल्याला अभ्यासायची आहे. फारसी व अरबी उपसर्ग कोणती? इकडे आपल्याला अभ्यासायची आहे. आणि मराठी उपसर्ग कोणते किंवा मराठी शब्द त्यामध्ये कोणती येतात, ह्या 3 गोष्टी इथं आपल्याला आता क्लिअर करायच्या आहे. ओके, चला या पुढे आता या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला उत्कृष्टपणे अभ्यासायच्या आहे. ज्या समासाचा क्रिया विशेषणासारखा वापर होतो. आता क्रिया विशेषणाचा सारखा वापर कसा होतो तर हेही आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर करायचं आहे. समजलं का? या सर्वच्या सर्व बाबी आपल्याला समजावून घ्यायच्या आहे. त्याच्यामुळं अगदी शेवटपर्यंत लेक्चर बघा आणि शेवटपर्यंत या सर्वच्या सर्व गोष्टी अगदी क्लिअर करा. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही आलात तर ज्या समासामध्ये द्विरुक्त शब्द येतात. आता द्विरुक्त म्हणजे कशी? आता सांगतो तुम्हाला. सालो साल, पावलो पावली, क्षणोक्षणी. आता पुढं मराठी उपसर्गामध्ये या सर्व कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे. इथं फक्त तुम्हाला एकच गोष्ट क्लिअर ठेवायची आहे, ती म्हणजे कोणती? ज्या समासाचे पहिले पद महत्वाचे असते. कितवे पद? पहिले पद महत्वाचे असते.
ज्या समासाचे पहिले पद महत्वाचे असते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये अव्ययीभाव समास म्हणतात. प्रत्येकाचा स्वतंत्रपणे अभ्यास बघा. आता बघा, संस्कृत उपसर्ग कोणती येतात? नंबर 1 आ, नंबर 2 दुसरा पण आ येतो. ह्या आचा अर्थ होतो पासून, ह्या आचा अर्थ काय होतो? पासून होतो. त्याचा अर्थ होतो आजीवन, आजन्म. बघा, जीवनापासून, जन्मापासून. समजलं का? अशा पद्धतीने त्याचा अर्थ प्रकट त्या ठिकाणी होत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी याला संस्कृत उपसर्ग म्हणून ओळखलं जातं की या आचा अर्थ काय होतो? पासून. समजलं का? नंबर 2 दुसरा जो आलेला आहे त्याचा अर्थ होतो पर्यंत. आता आमरण उपोषण तुम्ही ऐकलं असणार आहे. आमरण उपोषण पहिलं पद महत्वाचं असतं. पहिला प्रकार आहे संस्कृत उपसर्ग. पहिलं पद महत्वाचं असतं. हे पहिलं पद आहे. समजलं का? म्हणजे इथं मरण आहे पण कसं आहे? आमरण आहे. म्हणजे मरेपर्यंत असा त्याचा अर्थ होतो. मग याचा क्रिया विशेषणासारखा वापर कसा होतो? तर इथं क्रिया प्रकट होते आहे. काय प्रकट होते आहे? क्रिया. समजलं का? म्हणून त्याचा वापर क्रिया विशेषणासारखा होतो. लक्षात ठेवा. समजलं का? यथा, बघा, यथाचा अर्थ काय होतो? प्रमाणे. यथा प्रति, तुमच्या प्रतिप्रमाणे. यथाक्रम, क्रमाप्रमाणे. बरोबर का? नेक्स्ट आहे यथाविधी, विधीप्रमाणे. यथावकाश, अवकाशाप्रमाणे. समजलं का? म्हणजे इथं त्या ठिकाणी यथा हे पहिलं पद प्रत्येक ठिकाणी महत्वाचं आहे. समजलं का? प्रत्येक ठिकाणी पहिलं पद महत्वाचं आहे. याला मराठीमध्ये काय म्हणतात? संस्कृत उपसर्ग म्हणतात. समजलं? याला संस्कृत उपसर्ग म्हणतात. उपसर्ग तुम्हा सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की जेव्हा एखादा मूळ शब्द असतो मित्रांनो, जसं मरण आहे तिथं लिहिलेला, त्याच्या समोरून जोडून आलेलं एखादं जे अक्षर असतं ते अक्षर म्हणजे उपसर्ग असतं. ते अक्षर म्हणजे काय असतं? तर ते अक्षर म्हणजे उपसर्ग असतं. आलं लक्षात? ते अक्षर म्हणजे उपसर्ग असतं. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. समजलं? तर तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की हे असतं उपसर्ग. त्यानंतर प्रति. प्रति म्हणजे काय? तर प्रत्येक. प्रति महिना म्हणजे प्रत्येक महिन्याला. प्रति साल प्रत्येक वर्षी. प्रतिवर्ष प्रत्येक वर्षाला. प्रति दिवस प्रत्येक दिवशी. अशा प्रकारे या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. समजलं का? या सर्वच्या सर्व बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे. त्यानंतर पुढे बघा, आता यावत. यावत या शब्दाचा, या उपसर्गाचा अर्थ काय होतो? पर्यंत. यावत जीव, जीव असेपर्यंत. हा आहे संस्कृत उपसर्गाचा प्रकार. याला मराठीमध्ये म्हणतात संस्कृत उपसर्ग. आवर्जून या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर करा. ओके. नेक्स्ट नंबर 2. नंबर 2 आहे यावनी अव्ययीभाव समास. आता मित्रांनो, यावनी अव्ययीभाव समास म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी अरबी व फारसी, काय सांगतोय? अरबी व फारसी अशी दोघं उपसर्ग ज्या ठिकाणी जुडलेली असतात, अरबी व फारसी दोघं उपसर्ग त्या ठिकाणी जुडलेली असतात, तेव्हा त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? तर तेव्हा त्याला यावनी अव्ययीभाव म्हणून ओळखलं जातं. यावनी याचा अर्थ लक्षात ठेवा, अरबी व फारसी दोन्ही उपसर्ग जिथं जुडलेली असतात. अरबी आणि फारसी अशी दोघं उपसर्ग ज्या ठिकाणी जुडलेली असतात तेव्हा त्याला मराठीमध्ये म्हणा यावनी अव्ययीभाव समास. समजलं का? काय म्हणा? यावनी अव्ययीभाव समास. ओके. दर. दरचा अर्थ काय होतो बरं? दरचा अर्थ होतो प्रत्येक. दररोज, दर घडी, दर दिन. ओके. इथं जुडलेला आहे दर हे उपसर्ग. काय जुडलेलं आहे? दर हे उपसर्ग तिथं जुडलेलं आहे. समजलं का? अशा प्रकारे दर म्हटल्यानंतर यावनी अव्ययीभाव समासामध्ये त्याचा समावेश होतो. लक्षात ठेवा. इथं बघा, आता
बिन हे दुसरं उपसर्ग येतं अरबी व फारसीमध्ये. त्याचा अर्थ होतो मित्रांनो शिवाय. काय अर्थ होतो रे? शिवाय असा अर्थ होतो बघा. बिन धास्त, धास्तीशिवाय. बिन डोक, डोक्याशिवाय. बिन विरोध, विरोधाशिवाय. आपण बऱ्याचदा ऐकतो की आमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये या व्यक्तीची निवड बिनविरोध करण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा विरोध कोणी त्या ठिकाणी दर्शवलेला नाही. समजलं का? त्याला म्हणतात बिनविरोध. म्हणजे इथं त्या ठिकाणी तुम्हाला शिवायचा अर्थ येतोय विरोधाशिवाय. बिन शर्त, शर्तीशिवाय. आता बघा, बे म्हटल्यानंतर विरुद्ध असा त्याचा अर्थ प्रकट होतो. बे म्हटल्यानंतर काय अर्थ होतो? विरुद्ध. मग आता कुणाच्या विरुद्ध? बेघर, ज्याला घर आहे त्याच्या विरुद्ध बेघर. इमानच्या विरुद्ध बेईमान. बरोबर का? इमान म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रामाणिक व्यक्ती. बेईमान म्हणजे काय? जो ऐसान फारामोश असतो. बरोबर ना? आता काय म्हणजे सर ऐसान फारामोश काय? बरोबर का? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तो उपकाराची जाण ठेवत नाही. जबाबदारच्या विरुद्ध बेजबाबदार. रोजगारच्या विरुद्ध बेरोजगार. बरोबर का? अशा प्रकारे हे सर्व उपसर्गाचे अर्थ प्रकट होतात. गैर म्हणजे काय? तर विरुद्ध. मग कोणाच्या विरुद्ध? हजरच्या विरुद्ध गैरहजर. वर्तनच्या विरुद्ध गैरवर्तन. प्रकारच्या विरुद्ध गैरप्रकार. अशा प्रकारे. समजलं का? म्हणजे याला म्हणतात यावनी अव्ययीभाव समास. काय म्हणतात? यावनी अव्ययीभाव समास. अशा प्रकारे या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. अव्ययीभाव समासामधला अगदी शेवटचा प्रकार आहे बाळांनो आता. त्याचं नाव आहे मराठी अव्ययीभाव समास. कोणता आहे? मराठी अव्ययीभाव समास. कारण आता मराठी अव्ययीभाव समासामध्ये काय असतं? द्विरुक्त शब्द येतात. कोणते शब्द? द्विरुक्त शब्द. बघा, नामासमोर नाम जोडून समास तयार करण्याची पद्धती मराठीमध्ये आहे. तो अव्ययीभाव समासाचाच प्रकार आहे. कसला आहे तो? अव्ययीभाव समासाचाच प्रकार आहे. म्हणजे पावलो पावले म्हणजे इथं बघा पाऊल अधिक पाऊल या दोन्ही गोष्टी इथं त्या ठिकाणी समाविष्ट होतात. बरोबर का? पाऊल अधिक पाऊल दोन्ही गोष्टी म्हणजे पहिला जो शब्द येतो तोच दुसरा शब्द येणे याला म्हणतात काय? मराठी अव्ययीभाव समास. याला म्हणतात द्विरुक्त शब्द. काय म्हणतात याला? द्विरुक्त शब्द म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखले जाते. आवर्जून या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे मित्रांनो. या सर्वच्या सर्व बाबी आपण क्लिअर केल्या पाहिजे. क्षणोक्षणी पहिला येतो क्षण, दुसराही क्षण येतो. बरोबर? म्हणजे पहिला शब्द क्षण आहे, दुसरा शब्दही क्षण आहे. क्षणोक्षणी. बरोबर का? म्हणजे अशा प्रकारे पहिला शब्द क्षण, दुसरा शब्द क्षण. ओके? क्षणोक्षणी. याला मराठीमध्ये म्हणा मराठी अव्ययीभाव समास. आता बघा बाळांनो, आपण इथं कोणता प्रकार अभ्यासला रे? अव्ययीभाव समास अभ्यासला. कोणता अभ्यासला? अव्ययीभाव समास. या अव्ययीभाव समासाची 3 भागांमध्ये विभागणी आपण जाणून घेतली. सर्वात पहिला प्रकार जो आपण अभ्यासला अव्ययीभाव समासामध्ये तो म्हणजे कोणता? संस्कृत अव्ययीभाव समास. ओके? कोणता अभ्यासला? संस्कृत अव्ययीभाव समास. नंबर 2 मध्ये आपण अभ्यासला तो म्हणजे यावनी अव्ययीभाव समास. यावनी म्हणजे याच्यामध्ये कोणते उपसर्ग येतात म्हणे? अरबी व फारसी असे दोन्ही उपसर्ग त्यामध्ये समाविष्ट होत असतात. त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये 3चा जो प्रकार आहे तो आपण अभ्यासला मराठी अव्ययीभाव समास. कोणता? मराठी. यामध्ये कोणती शब्द येतात? तर यामध्ये द्विरुक्त शब्द येतात. ओके? अशा प्रकारे ही सर्वच्या सर्व आपण समासाचे प्रकार या ठिकाणी अभ्यासले. ओके? म्हणजे या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या. अव्ययीभाव समासाचे 3 उपप्रकार पडतात ते आपण घेतले. आता बघा तत्पुरुष समासाचे उपप्रकार. आता
तत्पुरुष समासाचे उपप्रकार कोणकोणते आहे हे बघा. प्रत्येकाची आपण 4-4, 5-5 उदाहरणं त्या ठिकाणी घेऊया आणि सर्वच्या सर्व कन्सेप्ट अगदी क्लिअर करून घेऊया. चालेल. बघा आता सर्वात पहिल्यांदा तत्पुरुष समासाचा पहिला उपप्रकार येतो विभक्ती तत्पुरुष समास. कोणता येतो? विभक्ती तत्पुरुष समास. हा सर्वात पहिला उपप्रकार. ओके. दुसरा उपप्रकार येतो उपपद तत्पुरुष समास. कोणता? उपपद तत्पुरुष समास. हे किती उपप्रकार येऊ द्या, एका एका शब्दांमध्ये सांगतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. एक एक प्रकारांमध्ये या सर्वच्या सर्व गोष्टी आपण शिकूया. तिसरा उपप्रकार येतो अलुक तत्पुरुष. चौथा येतो मध्यम पदलोपी तत्पुरुष, कर्मधाराय तत्पुरुष, द्विगु तत्पुरुष, नत्र तत्पुरुष. अशा प्रकारे हे सर्वच्या सर्व तत्पुरुष समासाचे उपप्रकार आहेत. तत्पुरुष समासामध्ये कितवं पद महत्वाचं असतं म्हणे? या तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते. कितवे पद महत्वाचे असते? तर या तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते. आता आपण काय करूया, एक एक प्रकार या ठिकाणी क्लिअर करूया. सर्वात पहिला जो प्रकार येतो त्याचं नाव आहे विभक्ती तत्पुरुष. प्रत्येकाची 4-4, 5-5 उदाहरणं आपण इथं त्या ठिकाणी घेऊया. विभक्ती तत्पुरुष समास समजून घ्या सर्वांनी एकदम उत्कृष्ट पद्धतीने. नंबर 2चा येतो उपपद तत्पुरुष. उपपद तत्पुरुष हा दुसरा प्रकार येतो. 3 नंबरचा प्रकार येतो तुमचा अलुक तत्पुरुष. अलुक तत्पुरुष 3 नंबर. 4 नंबर मध्ये येतो मित्रांनो मध्यम पदलोपी तत्पुरुष. बाकीचे राहिलेले जे 3 आहे ते नंतर सांगतो. इथं त्या ठिकाणी काय मध्यम पदलोपी तत्पुरुष अशा प्रकार. ओके. या सर्वच्या सर्व गोष्टी इथं क्लिअर करून घ्या. उरलेले जे 3 आहेत ते आता हे झाल्यानंतर ते सांगतो. चालेल. आता बघा सर्वात पहिल्यांदा विभक्ती तत्पुरुष मध्ये काय येतं? विभक्ती तत्पुरुष मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट एकच येते की ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना विभक्तीच्या प्रत्ययांचे, आता विभक्ती सर्वांनी अभ्यासला, विभक्तीच्या प्रत्ययांचे सहाय्य घेतले जाते. ही त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची बाब आहे. विभक्ती तत्पुरुष म्हटल्यानंतर ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना त्या प्रत्ययांचे सहाय्य घेतले जाते. कोणत्या प्रत्ययांचे? विभक्तीच्या प्रत्ययांचे. ओके. आता एक एक गोष्ट इथं क्लिअर करून घ्या. नंबर 1 ऋणमुक्त पहिलं उदाहरण आहे, बरोबर. नंबर 2 सेवानिवृत्त. सेवानिवृत्त. नंबर 3 सेवानिवृत्त झाल्यानंतर आमराई. आमराई. ओके. 4 नंबर मध्ये बघा ऋणमुक्त, सेवानिवृत्त, आमराई, बरोबर. बरीच उदाहरणं यामध्ये येत असतात. बरीच उदाहरणं त्या ठिकाणी येतात. क्रीडांगण, घर जावाई, घर जावाई, घर कोंबडा,
अशा प्रकारे या ठिकाणी ही सर्वच्या सर्व उदाहरणं आता आलेली आहेत. तुम्हाला प्रश्न काय येतो? पहिला प्रश्न येतो, दिलेल्या पर्यायातील विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा. हा सर्वात पहिला प्रश्न. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा ही शब्द आलेली असतात तेव्हा त्याचा विग्रह करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की याचा विग्रह करताना ऋणमुक्त म्हणजे काय, तर याचा विग्रह असा येतो ऋणातून मुक्त. अशा प्रकारे याचा विग्रह येत असतो. ऋणमुक्त म्हणजे काय, ऋणातून मुक्त. समजलं का? मग आता कोणती विभक्ती आली बरं इथं? ऊन म्हटल्यानंतर पंचमी. कोणती आली? पंचमी विभक्ती त्या ठिकाणी आली. ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. समजलं का? त्याच्यानंतर सेवानिवृत्त, सेवेतून निवृत्त. अशा पद्धतीने सर्व गोष्टी येतात बाळांनो. सेवेतून निवृत्त. समजलं का? सेवा निवृत्त. आज मला वाटतं लेक्चरला कोणीच नाही असं जाणवतं आहे मला, कारण की कोणाचीही कमेंट्स नाही, कोणाचंही बोलणं नाही, बरोबर का? मग त्या लेक्चरमध्ये जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती येते तेव्हा त्या लेक्चरमध्ये असा जिवंतपणा जो काही आहे तो जिवंतपणा पाहिजे त्या स्वरूपामध्ये जाणवत नाही. असो, काय अडचण नाही. आमराई, आंब्याची राई. आंब्याची राई म्हणजे बाग आंब्याची. ची बघा इथं ची आलेला आहे षष्ठी, बरोबर का? काय आलेला आहे? षष्ठी. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. अशा साठी. आता साठी म्हटल्यानंतर हे काय कशामध्ये समाविष्ट होतं मित्रांनो? ते साठी म्हटल्यानंतर हे समाविष्ट होतं तुमचं चतुर्थी विभक्तीमध्ये. सर चतुर्थीमध्ये का? कारण की आपल्याला जे विभक्ती प्रतिरूपक अव्ययाचा जो चार्ट आहे, जो तक्ता आहे, आपण जे शब्दयोगी अव्ययामध्ये शिकलो, तर तिथं चतुर्थीमध्ये साठी आलेलं आहे. समजलं का? तर तुम्हाला जेव्हा तो चार्ट अभ्यासायचा असतो तेव्हा त्या ठिकाणी या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. समजलं का? आपण जेव्हा शब्दयोगी अव्यय अभ्यासलं तेव्हा तो चार्ट त्या ठिकाणी आपण घेतला, म्हणजे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण त्या ठिकाणी अभ्यासल्या. आता या ठिकाणी आपण, तुम्ही जर म्हणत असाल तर तो चार्ट त्या ठिकाणी पुन्हा, तुमची जर इच्छा असेल तर आपण तो चार्ट त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी अभ्यासू शकतो, किंवा तुम्ही जर त्या लेक्चरमधून त्या ठिकाणी बघून घेतलं तर मला वाटतं बरं होईल. काय होईल का? आपला वेळ वाचेल. ओके, म्हणजे जे आपण विभक्तीमध्ये अभ्यासलं, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन, तर त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर केल्या. ओके, असो, काय अडचण नाही. ते शब्दयोगी अव्ययांमध्ये आहे की जसं की त्या ठिकाणी साठी हा चतुर्थीमध्ये समाविष्ट होतो. जसं घर जावाई, तर आपण याचा विग्रह करणार घरातील जावाई. आता इथे स्थळाचा उल्लेख झाला, तील. कुठील? घरातील. स्थळाचा उल्लेख झाला म्हणजे समजायचं तिथं सप्तमी आलेली आहे. कारण की सप्तमी भक्तीचा कारक पण लक्षात घेतला मित्रांनो. कोणता? अधिकरण. स्थळ, काळ, वेळ अशा प्रकारच्या रचनेचा बोध ज्या ठिकाणी होत असतो त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? तर त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं अधिकरण. समजलं का? मग जसं आता इथं घर जावाई आहे म्हणजे घरातील जावाई, घर कोंबडा म्हणजे घरातील कोंबडा. बऱ्याचदा त्या ठिकाणी आपण समाजामध्ये आपल्या आजूबाजूला ही शब्द ऐकत असतो. आपल्या घरामध्ये ऐकत असतो
की हा नुसता घरकोंबडा आहे, म्हणजे हा घरातच राहतो, घराच्या बाहेर जात नाही, अशा प्रकारची रचना या ठिकाणी आलेली असते. समजलं का? अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी आलेली असते. म्हणून सर्वांनी या सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. ओके, चला मग आपण आता पुढे जाऊया, या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर करूया. ओके, चला जाऊया पुढे. आता इथं बघा, उपपद तत्पुरुष. उपपद तत्पुरुष म्हणजे काय असतं, कशाला म्हटलं तर उपपद तत्पुरुष. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, इथं एकच गोष्ट तुम्हाला क्लिअर करायची आहे. दुसरे पद बस धातू साधित असते. आता हे बऱ्याच जणांना लक्षात येणार नाही. धातू साधित असते. कितवे पद? दुसरे पद धातू साधित असते. याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर याला मराठीमध्ये म्हणतात उपपद तत्पुरुष. काय म्हणतात? उपपद तत्पुरुष म्हणतात. समजलं का? मग आता इथं एवढं अजिबात काही लक्षात ठेवू नका, फक्त जिथं स्टार करतोय तेवढं लक्षात ठेवा. ज्या सामासिक शब्दांना त्याचा विग्रह करताना नारा, ऐका, नारा असा धातू, असा धातू जोडला जातो, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? उपपद तत्पुरुष म्हणतात. काय म्हणतात? उपपद तत्पुरुष. कोणता धातू जोडला जातो? नारा अशा प्रकारचा जो धातू आहे तो धातू तिथे जोडला जातो, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? उपपद तत्पुरुष म्हणतात. बघा, जर आपण उदाहरण घेतलं ना, शेतकरी जो राजा आहे सर्वांसाठी, शेतकरी. शेतकरी कोण असतो बरं? तर आपण त्याला म्हणतो शेती करणारा. हा नारा बरं का. दुसरं पद नारा अशा धातूने जोडलेलं असतं. शेतकरी, शेती करणारा, पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण वारकरी, वारी करणारा. अशा प्रकारे वारी करणारा. समजलं का? शेतकरी शेती करणारा, वारकरी वारी करणारा, गृहस्थ गृहात राहणारा, गृहात राहणारा. समजलं का? तो म्हणजे गृहस्थ असतो, लक्षात ठेवा. 4 नंबरमध्ये ही उदाहरणं 100% तुम्हाला परीक्षेमध्ये येतात, म्हणजे येतात. लेखक, लेखक, लेखन करणारा. बरोबर का? लेखक, लेखन करणारा. नंबर 5 लेखक, लेखन करणारा. ओके, नंबर 5 मध्ये बघा, आपण ही जी उदाहरणं घेतोय ना, त्या प्रत्येक उदाहरणामध्ये नारा हा धातू आलेला असतो. बघा, प्रत्येक ठिकाणी दिसतंय आपल्याला. याला मराठीमध्ये काय म्हणतात? उपपद तत्पुरुष मध्ये. इतकी सोपी पद्धत त्याला ओळखण्याची. समजलं का? गायक, सर नारा कंपल्सरी येतो का? आतापर्यंत तरी आला इतिहासात. गायन करणारा, गायन करणारा, अशा प्रकारे. ओके, याला म्हणतात मराठीमध्ये उपपद तत्पुरुष. फक्त तुम्हाला इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नारा हा धातू त्या ठिकाणी आलेला असतो. याला मराठीमध्ये काय म्हणतात? तर मित्रांनो, याला मराठीमध्ये उपपद तत्पुरुष म्हणा. काय म्हणा? उपपद तत्पुरुष. आता बघा, अलूक म्हणजे काय? कशाला म्हणतात अलूक? सर्वांनी अलूक तत्पुरुषच्या बाबतीत आता कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की अलूक तत्पुरुष म्हणजे काय असतं. बघा, अ आणि त्याच्यानंतर पुढं आहे लूक. अचा अर्थ होतोय न,
आणि लुकचा अर्थ होतोय लोप पावणे. लोप पावणे अशा प्रकारे. अचा अर्थ काय होतोय? अचा अर्थ होतोय न आणि लुकचा अर्थ होतो आहे लोप पावणे. म्हणजे संपूर्ण अलुकचा अर्थ काय होणार मग? संपूर्ण अलुकचा अर्थ होणार लोप न पावणे असा. समजलं का? संपूर्ण अलुकचा अर्थ काय होणार? तर संपूर्ण अलुकचा अर्थ होणार लोप न पावणे अशा प्रकारे. समजलं? अलुक म्हणजे काय मग? तर लोप न पावणे. समजलं का? अशा प्रकारची ही रचना लक्षात घ्यायची आहे. मग आता यामध्ये ठरलेली आहे शब्द, कुठं जायची गरज नाही. अलुकची व्याख्या येते इथं लिहितो मी वरती व्याख्या. आपल्याकडं जागा थोडी कमी आहे तिथं, नाही तर मध्यम पदलोपी मी पुढच्या पेजवरती घेतो. इथं अलुकसाठी देतो. बघा आता अलुक म्हणजे काय मग? संस्कृत मधील, बघा संस्कृत मधील शब्द मराठीत जसेच्या तसे वापरले जातात त्यास अलुक तत्पुरुष म्हणतात. अशा प्रकारे ही याची व्याख्या आहे की जे संस्कृत मधले शब्द आहे का नाही, ना त्याचा विग्रह होतो ना त्याची जोडणी होते मित्रांनो. ते जसेच्या तसे त्या ठिकाणी मराठीमध्ये आलेले असतात आणि मराठीमध्ये जसेच्या तसे वापरले जातात. बघा नंबर 1 पंकेरुह, जे सांगतो आहे ते डायरेक्ट पाठांतर करायचे. पंकेरुह सरसीज, पंकेरुह सरसीज, बरोबर का? युधिष्ठिर, युधिष्ठिर, बरोबर ना? पंकेरुह सरसीज युधिष्ठिर. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग. अग्रेसर. अशा प्रकारची आता खिसे कापू आहे, पाखरे विके आहे, बरोबर का? हे सर्वच्या सर्व शब्द यामध्ये समाविष्ट म्हणजे होतात. पण त्याच्यासाठी अजून एक वेगळा प्रकार आहे की त्यांचा समावेश 2 प्रकारांमध्ये होतो. तर सांगतो मी तुम्हाला पुढे. हे झाल्यानंतर तेच सांगतो, इथं सांगून देतो. बघा इथं आहे जागा आपल्याला. ओके सर, एवढी शब्द आहे का? 100% एवढी शब्द आहे. ही शब्द ठरलेली याच्यासाठी, कुणासाठी? अलुकसाठी. आता ऐका, हे जे दोघं शब्द आहे का, दोघं तिघं, पहारेकरी, पहारेकरी, पाखरे विक्या, खिसे कापू, ही जी शब्द आहेत का, ही सर्वच्या सर्व शब्द, तिघा शब्द, अजून पहारेकरी, पाखरे विक्या आणि खिसे कापू, आणि अजून बस एवढी तरी त्या ठिकाणी तिघ शब्द उपपद मध्ये पण येतात. उपपद तत्पुरुष यामध्ये पण येतात. आणि नंबर 2 मध्ये ते याच्यामध्ये पण येतात, अलुक तत्पुरुष मध्ये. मग या समासाच्या प्रकाराला अलुक तत्पुरुष, या समासाच्या प्रकाराला काय म्हणतात? तर या समासाच्या प्रकाराला म्हणतात उभय तत्पुरुष समास. काय म्हणतात? उभय तत्पुरुष समास असं म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. समजलं का? असं म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. म्हणजे दोन्ही प्रकारांमध्ये त्याचा समावेश होत असल्याने त्याचं नाव आहे उभय तत्पुरुष समास. पहारेकरी, पाखरे विक्या, खिसे कापू. समजलं का?
या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. समजलं का? या सर्वच्या सर्व बाबी मित्रांनो क्लिअर केल्या पाहिजे. ओके, चला, हे झाले तुमचे विभक्ती तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, अलुक तत्पुरुष, उभय तत्पुरुष. या सर्व गोष्टी इथं मी तुम्हाला क्लिअर करून दिल्या. आता आपण पुढे जाऊया. कसं समजलं मित्रांनो? सर्वांनी एकदा कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा. आता पुढे त्या ठिकाणी आपण जाऊया आणि पुढे त्या ठिकाणी घेऊया की या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर झाल्यानंतर बघा, इथं होतं ते विभक्ती तत्पुरुष प्रतिरूपक अव्ययांचा जो चार्ट आहे, जो मी तुम्हाला सांगितला, तो इथं आहे बघा. अशा प्रकारे हे विभक्ती प्रतिरूपक अव्यय आहे. षष्टीमध्ये येणारे, सप्तमीमध्ये येणारे, प्रथमेमध्ये येत नाही, द्वितीयामध्ये प्रत लागे. म्हणजे या पद्धतीची अव्यय सुद्धा एखाद्या शब्दाला जुडली तर ती विभक्तीच्या प्रत्ययांचं काम करतात, हे मला सांगायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना मागे, क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, अशा प्रकारे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सप्तमीमध्ये बघितलं आपण घर कोंबडा, घरातील कोंबडा, अशा प्रकारे. समजलं का? म्हणजे या सर्व गोष्टी इथं आपल्याला अगदी क्लिअर करता येतात. ओके, त्याच्यानंतर पुढं उपपद झाला आपला. आता पुढचा प्रकार आहे आपला, तो म्हणजे कोणता? तर मध्यम पद लोपी, किंवा त्याला म्हणतात लुप्त पद तत्पुरुष. काय म्हणतात? लुप्त पद तत्पुरुष, मध्यम पद लोप. बघा, मध्यम पद आणि लोप म्हणजे मधल्या पदाचा लोप केलेला असतो, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? तर मध्यम पद लोप म्हणतात, किंवा त्यालाच लुप्त पद म्हणतात. बघा, रचना अशी असते, मध्यम पद आणि लोप. म्हणजे मधल्या पदाचा काय केलेला असतो? तर मधल्या पदाचा लोप केलेला असतो. याला म्हणावं मराठीमध्ये मध्यम पद लोप. बघा, आता ज्या सामासिक शब्दाची जोडणी करताना मधल्या काही पदांचा लोप केला जातो त्यास मध्यम पद लोपी असे म्हणतात. समजलं का? काय म्हणतात? मध्यम पद लोपी असे म्हणतात. बघा, साखर भात. आता बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी हा साखर भात खाल्लेला असणार आहे, बरोबर का? बऱ्याच जणांनी म्हणजे अगदी बऱ्याच जणांनी हा साखर भात, बऱ्याच जणांनी म्हणजे सर्वांनीच साखर भात खाल्लेला असणार आहे. असं कोणीच नसणार आहे साखर भात खाल्लेला नाही. तर इथं त्या ठिकाणी विग्रह करताना साखर टाकून केलेला भात अशा प्रकारे लक्षात घ्या, किंवा आपण ऑब्लिकमध्ये घेतो साखर युक्त भात. अशा प्रकारे साखर टाकून केलेला भात किंवा साखर युक्त भात, अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. भोजन भाऊ, भोजना पुरता भाऊ. भोजन भाऊ म्हटल्यानंतर भोजना पुरता भाऊ. पुरणपोळी. आता कालच दसरा झाला, बरोबर का? दसरा, विजयादशमी. आता या ठिकाणी सर्वांनी पुरणपोळी खाल्लेली असणार आहे. पुरणपोळी म्हणजे काय? पुरण टाकून किंवा पुरण घालून असं म्हणूया आपण. पुरण घालून केलेली पोळी, अशा प्रकारे. घोडेस्वार. घोड्यावरून स्वार. बाळमित्र. बाळपणापासूनचा, बालपणापासूनचा असं म्हणूया आपण. बालपणापासूनचा, बालपणापासूनचा मित्र. ओके, बालपणापासूनचा मित्र. जन्मदरिद्री. जन्मदरिद्री, जन्मापासूनचा दरिद्री.
पासूनचा दरिद्री, बालपणापासूनचा मित्र, अशा प्रकारे. ओके, जन्मदरिद्री म्हणजे जन्मापासूनचा दरिद्री. यस. ओके, याला मराठीमध्ये कोणता समास म्हणतात? मध्यम पदलोपी. काय सांगितलं बघा, जेव्हा दिलेल्या शब्दाची जोडणी होते का नाही, तेव्हा ही मधली पदे गाडलेली असतात. मध्यम पद आणि लोप, मधल्या पदाचा लोप केलेला असतो. समजलं? इथपर्यंत आपण त्या ठिकाणी थांबूया. तुम्हाला कसं समजलं सांगा सर्वांनी कमेंट्स करून, फास्ट कमेंट्स करून त्या ठिकाणी सांगा की तुम्हाला कशा पद्धतीने आजचं लेक्चर समजलं. या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या. काही अडचण असेल माझा नंबर आहे तिथं. आज बरेच जण गैरहजर होते, काही हरकत नाही, पण आता यूट्यूबला सर्वांनी या 2 वाजता. ओके, भेटूया यूट्यूबला. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी. आणि आज आपला मराठी अभिजात भाषा दिन आहे. आज आपल्या मराठी भाषेला गौरवण्यात आलं होतं. तर सर्वांना मराठी अभिजात भाषा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय भारत.